आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी या गावामध्ये या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील गेल्या 4 दिवसापासून उपोषण करतात। आज त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे। त्या वैद्यकीय तपासणीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलेला आहे, परंतु त्यांनी उपचार घेण्यापासून नकार दिलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी समाज बांधव देखील आहेत आणि कार्यकर्ते देखील आहेत। काय दादा या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहेत? डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, डॉक्टरांनी उपचार घेण्यास सल्ला दिलेला आहे, परंतु प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। दादा उपोषणावर ठाम आहेत। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आदरणीय बाळराजे आवारे पाटील साहेब या सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्व जनतेच्या जनहितार्थ लढ्यासाठी आज उपोषणाला गेल्या 4 दिवसापासून आज 4था दिवस आहे। संबंधित प्रशासन आणि शासन आणि राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा नांदेड जिल्हा सह मराठवाड्यातील सर्व प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रहार स्टाईलने आंदोलन करून या प्रशासनाची आणि या राज्य निवडणूक आयोगाची झोपा उडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सांगू इच्छितो। दादा पाहायला गेलं तर जे काही महासत्ता देश आहेत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान होतं। ईव्हीएम मशीन बॅन करण्यात आली, कारण की ईव्हीएम मशीन ही मानव निर्मित असल्याने त्या ठिकाणी त्या मशीनला बंद करण्यात आलेले। भारत देशातच ही का असं जाणीवपूर्वक केल्या जाते? कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल होती का? काय ना साहेब, या अगोदरच्या इतर पक्षांनी म्हणजे ज्या अगोदरच्या भाजपच्या अगोदर जे काँग्रेस सत्तेमध्ये होतं त्या काँग्रेस पुढाऱ्यांनीच ईव्हीएम मशीन आणलेली आहे। मला असं वाटतं की कदाचित हे दोन्ही मिलीभगत ह्या सगळ्या गोष्टी असतील, पण आमचा लढा हा कुठल्या राजकीय पक्षाच्या भूमिकेने नाही, पण विषय आपण मांडला म्हणून आम्ही आमचा त्यांच्यावर आरोप आहे। हे दोन्ही मिलीभगत आहेत लोक। तर दादांचं आणि आमच्या सर्वांची भूमिका अशी आहे की आता बाकी कुठल्याही विषयाला आम्ही आता थारा न देता आम्ही सर्व कायदा सुव्यवस्था वेळ प्रसंग पडली तर आम्ही हातात बी घ्यायला तयार आहे। ही भूमिका आमची। आपल्यासोबत प्रहार संघटनेचे दुसरे देखील पदाधिकारी। काय परिस्थिती आहे या ठिकाणी? दादाची तब्येत आता बिघडत चाललेली आहे। डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला, परंतु दादांनी उपचार घेण्यापासून नकार दिला। आज दादा 4था दिवस झाला अमर उपोषण करत आहेत। तर प्रशासन कुंभकर्णाची झोप घेऊन झोपलेला आहे। आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की दादांच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास तर सर्वस्व प्रशासन तर जबाबदार राहीलच, पण एकही अधिकाऱ्याला आम्ही रोडवर फिरू देणार नाही। आणि दुसरी गोष्ट, ज्या अमेरिकेने बॅलेट पेपर ईव्हीएम मशीन बनवलं त्या देशामध्ये ईव्हीएम मशीन वापरत नाही, तर आपण किती नालायक आहोत। भारत देश आज आपण आहे ना बॅलेट पेपरवर मतदान घेत नाही, आम्ही ईव्हीएम मशीनवर मतदान घेतात आणि घेऊन ज्यांना निवडून आणायचंय त्यांना निवडून आणतात। पण सामान्य कार्यकर्त्याने आज इलेक्शन लढावं की नाही अशी परिस्थिती झाली। सामान्य कुटुंब गरीबातला एखादा शेतकऱ्याचा मुलगा इलेक्शनाला उभा टाकावा का नाही, ग्रामपंचायत सदस्य व्हावं का नाही, हे अशी परिस्थिती झाली। अशी परिस्थिती लोकशाही संपत चालली। आज एखादा धर्माचा झेंडा किंवा एखादा जातीचं भांडण राहिलं असतं तर आज महाराष्ट्र पेटलं असतं। आज दादा ईव्हीएम मशीन साठी बसलेले आहेत, बसून आज दादा 4था दिवस आहे तरी प्रशासन लक्ष देत नाही। लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजा वाटले पाहिजे या भाडकवांना। मला एकच म्हणणं आहे, दादाच्या तब्येतीला जर काय झालं तर आम्ही सांगून ठेवतो, अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय गप्प बसणार नाही दादा। दादा पाहायला गेलं तर या आता तुम्ही निवडणुका पाहिल्या असेल, महानगरपालिका असेल, तर सरासर आपलं मत चोरी होतं हे दिसत असताना देखील निवडणूक आयोग हातावर हात ठेवून गप्प बसलेला आहे। काही ठिकाणी हातावरची इंक पुसल्या जाते। निवडणूक आयोग म्हणताय आम्ही पेनच्या कंपनीची चौकशी करू। देवेंद्र फडणवीस म्हणतात माझ्या बोटाची शाई निघाली नाही। काय नेमकं हे गोंधळ चालू आहे? निवडणूक आयोग आणि सरकार यांची मिलीभगत आता समोर दिसते, परंतु कुठेतरी लोकशाहीला पायदळी तोडवण्याचं काम हे करताय आणि नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या देशात उद्भवणार असे चिन्ह समोर दिसत आहे। माझं वैयक्तिक म्हणणं आहे, जिथं नेपाळमध्ये जे झालं ते इथं महाराष्ट्रामध्ये व्हायलाच पाहिजे, तरच हे लोक नीट होतील। तर माझं एवढंच म्हणणं आहे की ते ईव्हीएम मशीन प्रत्येक ठिकाणी आम्ही 2-3 ठिकाणी पाहिलंय की आपण आज जर कमळाला मतदान केलं, काँग्रेसला केलं किंवा इतर पक्षाला केलं तर ते मतदान जाते बीजेपीला। हे त्यांना पण माहिती आहे। त्यांनी सर्वांना विकत घेतलेले आहे। मीडिया आज मीडिया सुद्धा विकला गेलेला आहे। आज इंटरनॅशनल मीडिया, आज 4था दिवस झाला, एक मीडिया येऊन दाखवायला तयार नाही। दादाची तब्येत घसरत चालली तरी सुद्धा प्रशासन असो किंवा आज सकाळ इथले भागातले तहसीलदार साहेब आले होते, आदरणीय PSI वगैरे कोण होते ते पण आले होते।
ते सांगतात की दादा हे आमच्या लेवलचं काम नाही. अरे बाबा, तुमच्या लेवलचं नाही तर ज्याच्या लेवलचं आहे त्यांनी यायला पाहिजे ना. आमचं एकच म्हणणं आहे, निवडणूक आयोग त्यांना कलेक्टरला पत्र दिलं पाहिजे, कलेक्टर इथं आलं पाहिजे, दादांना पत्र देऊन दादांना म्हणलं पाहिजे की असं तुम्ही आज तुमचं उपोषण माघार घ्या, तर आपण तेव्हाच माघार घेऊ, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही. मला एकच सांगायचं आहे की लोकशाही संपली, हुकुमशाही चालू झाली. आपल्यासोबत वकील साहेब वकील साहेब, काय परिस्थिती या ठिकाणी? तुम्ही सुरुवातीपासून आहात, दादांची खंदे समर्थक म्हणून तुम्ही सोबत आहात. परिस्थिती पाहायला गेलं तर अनेक गोष्टी समोर आल्यात. निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या पक्षांचे बटन दाबल्यानंतर फक्त बीजेपीलाच मतदान जातंय असं दिसतंय, परंतु असं एखादं प्रकरण देखील समोर आलं नाही की बीजेपीचं मतदान दाबल्यावर कुठेतरी घड्याळ काँग्रेस किंवा शिवसेनेला असं मत गेलं नाही. काय वाटतं तुम्हाला, बीजेपीने हॅक केल्यात का? नक्कीच हॅक केलेले आहेत आणि निवडणूक आयोग बीजेपी हे सोबतीला एकमेकांच्या राहून काम करतायत. आज तशा अनेकांना अनुभव आहे, प्रत्येक पक्षाला अनुभव आहे. त्या ठिकाणी प्रत्येक पक्षातले जे प्रस्थापित आहेत त्यांनी खरं तर हे लढा लढायला पाहिजे. पण आज संघटनेच्या माध्यमातून कुठंतरी जनतेचा आवाज, मतदारांचा आवाज दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय, अगर निवडणूक आयोगापर्यंत पोहोचतोय. नाहीतर याच्यावर खऱ्या अर्थाने या लोकांनी लढा द्यायला पाहिजे होता. जे विरोधक आहेत ते आज शांत बसलेत. म्हणून माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्वरित या रस्त्यावर या. तुम्ही सगळे आपण विरोधक मिळून जर एकत्रित लढा लढवला तर त्या निवडणूक आयोगाला तिथं झक मारून तिथं नामावंच लागणार आहे आणि आपली त्या ठिकाणी मागणी पूर्ण करावं लागणार आहे. कुठेतरी निवडणुका झाल्याच्या नंतर फक्त 24 तास ईव्हीएमच्या विरोधात बोललं जातं आणि कुठेतरी त्यानंतर विसरलं जातं, असे देखील प्रकार पाहायला मिळतात. मग कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक यांची देखील मिलीभगत समोर येते. हे सत्ताधारी आणि त्यांची तर मिलीभगत आहेतच, पण मतदारांनी काय होतंय, मतदार निवडणूक आले, निवडणुकापुरतं मतदान करतात आणि मतदान करून परत 5 वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मग ह्या आपल्या माध्यमातून मतदारांना सुद्धा आमची विनंती आहे की मतदारांनी आपल्या आपण जे मतदान करतोय ते चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी करतोय आणि कुठं जातंय हे माहित नाही. कारण इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन ही मानवनिर्मित मशीन आहे आणि त्या मानवनिर्मित मशीन मध्ये इच्छित आपल्या मनासारखे फेरफार त्या ठिकाणी केले जाऊ शकतात. कारण आपण घर बसल्या मोटरी चालू करतोय शेतातल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये, एका देशातून दुसऱ्या देशात बोलतोय, एका देशातून दुसऱ्या देशात कॉम्प्युटर हाताळतोय, तर ईव्हीएम मशीन ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ती सुद्धा हाताळली जाऊ शकते निवडणूक आयोगाच्या तिथं बसून. मग आमचं तेच म्हणणं आहे, जर तुम्ही जागतिक महासत्ता असणारे देश सुद्धा त्या ईव्हीएमचे पुरस्कर्ते नाहीत तर तुम्ही कशामुळे पुरस्कर्ते? आज तुम्ही सत्ताधारी जरी आज आमचे बांधव आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल जरा सुद्धा म्हणजे विचार करत नाहीत की बाबा हे आपले विरोधक आहेत. आपण सगळे एकत्र असताना एवढं काय बंद आहे तुमचं? सत्य वाचून एवढं काय तुम्हाला काय कर नाही तर डर कशाला? ईव्हीएमचं तुम्ही बॅलेटवर घ्या आणि तुम्ही सत्तेत राहा ना, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही सत्ता कायमस्वरूपी उपभोगा, पण बॅलेटवर पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी सत्ता उपभोगली पाहिजे. कारण जर पारदर्शक पद्धत नसेल तर त्या ठिकाणी हुकुमशाही खुर्ची डोक्यात शिरते आणि हुकुमशाही प्रस्थापित होते. आणि आपल्या भारत देशाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर हुकुमशाही प्रस्थापित झाली तर पुन्हा आपण आपली भावी पिढी त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये जाऊ. कुठेतरी हिटलरशाही समोर येते, 100% हिटलरशाही समोर येते. आता फक्त जाणवायला लागलीय. एकंदरीत आता काही दिवसांनी त्याचं फार मोठं रूपांतर त्या हिटलरशाहीमध्ये होणार आहे आणि त्याचा रूप पूर्ण देश जळाल्याशिवाय राहणार नाही. हे कुठं जरी आपल्याला थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण रस्त्यावर येऊन जन आंदोलन या ठिकाणी केलं पाहिजे आणि ईव्हीएमच्या जागी त्या ठिकाणी बॅलेटवर आपण निवडणुका घडवल्या पाहिजे, तरच आपण त्या हुकुमशाहीतून वाचू कसं तरी. आपल्यासोबत पुष्पकजी देशमुख सुद्धा आहेत. दादा, आज 4था दिवस आहे, तब्येत बिघडत चालली आहे, डॉक्टरांनी उपचार घेण्यासाठी सल्ला दिलाय परंतु दादांनी उपचार घेण्यास नकार दिला. साहजिकच आहे. हे बघा, पहिल्यांदा 2 मिनिटं घेतो मी की दादा ज्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेत, हा देश हजारो वर्ष गुलाम राहिलेला देश आहे. कधी निजाम, मोगल, पोर्तुगीज, कुतुब, आदिलशाह, इंग्रज 150 वर्ष नंतर 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिथं स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही निर्माण झाली. त्या लोकशाहीचा बेस हे मतप्रक्रिया आहे आणि त्याच मतप्रक्रियेला चोरण्यासाठी आताचे सत्तेतले आणि तत्कालीन 14 पूर्वीचे सत्तेतले म्हणजे त्यातले काही 75% लोक भाजपमध्ये गेलेले आहेत. ते कशासाठी गेले सांगण्याची गरज नाही. म्हणून हे सांगूच नका विरोधक आणि सत्तेत. हे मादरचोद 288 जण आहेत आणि 548 जण आहेत. महाराष्ट्रातले 288 आणि केंद्रातले 548 खासदार या मुद्द्यावर जर बोलत नसतील तर हे नंबर 1 चे चोर हे आहेत. आम्ही यांचे रोटीबेटी व्यवहार चेक करा, यांचेच नातलग आहेत. हे कोणी भाजपचा आणि काँग्रेसचा
कोणता समाजवादी, वेगवेगळ्या पक्षातून आलेले हे एकाच विचारधारेचे या चोरीतून आलेले लोक आहेत, म्हणून हे बोलणार नाहीत याची आम्हाला शाश्वत येऊन दादा आज रस्त्यावर उमरून उपोषणाला बसलेले आहेत. दुसरा मुद्दा, आज तुम्ही माईक घेऊन आलात दादा, जे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरले चॅनल आहेत हे सुद्धा विकत घेतले, त्यांना अभिनंदन तुमचं की लोकशाहीचा चौथा स्तंभ जे आहे प्रचार प्रसार माध्यम सत्ता ही तुमच्या हातात दिसायली, त्याचा मला आनंद आहे आणि मी सुद्धा व्यक्त व्हायलो. हे बघा, जे सत्यमेव जयतेच्या वरी जे 3 वाघाचं चिन्ह असतंय ना, मुळात ते राजस्तंभ राजमुद्रेचा 4 वाघाचा असतो. शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था हे दिसते 3 जरी वाघ असले सत्यमेव जयतेचे, तर न दिसता हा उद्या हा वाघच आहे. हे तुम्हाला जनतेपर्यंत चाललाय आणि ह्या चौथ्या स्तंभाचा वापर करून आम्ही आमच्या बुद्धीला ज्या पद्धतीनं लढता येईल आम्ही आता हे तुमच्या समोर सांगणार नाहीत, पण नक्कीच निवडणूक आयोगाची कुंभकर्णाची लागलेली झोप आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्हाला काळजी दादाची आहे. शासनाने झोपीचं सोंग घेऊ नये. जनता आता जागरूक झालेली आहे. मतदान प्रक्रिया आम्ही आता विसरणार आहोत. आम्ही मतदार आहोत, आम्ही मताधिकार वापरणारे लोक आहोत आणि आम्ही त्या मताच्या बाबतीतले अधिकारी आहोत आणि आम्हाला त्या मतासाठी काय करायचं हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. देशाच्या प्रधानमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला फक्त एका मताचा अधिकार आहे, तोच एकाच मताचा आणि त्याच्याच बराबरीचा अधिकार आमचा आहे. आम्ही आमची ताकद लवकरच तुम्हाला दाखवून देऊ. काय या ठिकाणी दादाची तब्येत आता बिघडत चाललेली इलाज नाही आणि त्या गोष्टीला. आज तहसीलदार आले होते, पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील आले होते. त्यांनी आचारसंहिता लागली आहे, वेगवेगळ्या नोटिसा दिल्या. आमचं कॉन्टॅक्ट निवडणूक आयोगासोबत झालंय, त्यांचं तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात असे देखील काहीतरी नोटिसा दिल्या, मला पत्र व्यवहार झाले, त्यावर काय बोला? त्यावर एकच सांगायचंय की त्यांनाही म्हणलो आम्ही आणि तुम्ही सुद्धा सगळ्या जनतेला मला जागा करायचंय की येणारी जिल्हा परिषद आहे, नगरपालिका ज्या राहिल्यात, ज्या चालू आहेत. मी हिंगोली जिल्ह्यातून येतो आणि हिंगोली जिल्ह्यात 2017ला जिल्हा परिषद झाली होती सर. कायदेशीर बाबी कायद्यावरच बोट ठेवून दर 5 वर्षाला निवडणूक व्हायला पाहिजे होती, ती 2022ला व्हायला पाहिजे. तुमच्या दप्तर दिरंगाईमध्ये 2026 उगवलंय. मग एखादा महिना लांबवा ना, ही प्रक्रिया होस तर. आचारसंहितेचं भेव मतदाराला देता काय? जो अधिकारी आहे त्याला भेव दाखवता. हे बघा, हात वर करण्याचे नाटक प्रशासनानं आमच्या समोर करू नयेत. आम्हाला सगळं समजत आहे, आम्ही डोळे झाकलेले नाहीत, आमचे डोळे उघडलेत. कुठंतरी इलेक्शन लांबून लोकांचा, नागरिकांचा संयम पाहतायत का? एक मिशन एक राष्ट्र असं जे त्यांचं चालू आहे, एकच इलेक्शन, ही पद्धत कुठेतरी राबवण्यासाठी हे जिल्हा परिषदचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलून कुठेतरी लोकांचा, नागरिकांचा संयम पाहतात का? नक्कीच ना, हे त्या गोष्टी म्हणजे त्याच आहेत आणि लोकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे इथं मतदान घेऊन बघा किती मतदान झालं, आपली बाजूला लागली का? मग यांच्या लाडक्या बहिणी करून ठेवल्या, लाडके भाऊ करून ठेवले आणि अल्पबुद्धी ठेवलं लोकांना, शेतकऱ्यांना. आणि प्रत्येक जण रस्त्यावर उतरत असताना यांचं गव्हर्नमेंट येतच कसं? प्रत्येक जण ओरडतंय. शेतकरी तुम्ही माईकवर दाखवतायत उसाला भाव नाही, लाडक्या बहिणी ओरडत आहेत, शेतकरी ओरडत आहेत, मुस्लिम समुदाय ओरडतोय, आमचा दलित बांधव ओरडतोय, त्याच्या न्याय भूमिका मागत असताना मग एवढी ओरड चालू असताना तुम्ही सत्तेत येताच कसे? हा प्रश्न आम्हाला पडायला ना. नोटाचं ऑप्शन असताना बिनविरोध तुम्ही निवडणुका घेतात. कित्येक जागच्या शाहीचे प्रकरण पाहिले, कित्येक जागी मशीननं बटन दाबलं तरी दुसरं मतदान व्हायले, तरी मीडियानं त्या गोष्टीला दाबण्याचा प्रकार केला. कुठलं जन आंदोलन उभं झालं नाही, पण आता आंदोलन होणार नाही. भगतसिंहाच्या भूमिकेत आता लोक तुम्हाला दिसतील. आपल्यासोबत प्रहार संघटनेचे दुसरे देखील पदाधिकारी. काय दादा, तुम्ही कुठून आलात आणि काय या ठिकाणी दादाची तब्येत बिघडलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दर्शवले? मी नांदेड जिल्ह्यामधून आलेलो आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचा जिल्हा सचिव आहे. आपले बाळराजे आवारे पाटील छत्रपती संभाजी प्रतिष्ठान यांचे संस्थापक अध्यक्ष 4 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आणि त्यांनी एकट्यासाठी हे उपोषण करत नाहीत, सर्व मतदारांसाठी, सर्व जनतेसाठी करत आहेत. एकमेव महाराष्ट्रामध्ये नाही तर त्या भारतामध्ये एकमेव हे एकच व्यक्तिमत्व आहे. या व्हीएम मशीन हटाव, लोकतंत्र वाचवा यासाठी एकमेव लढणारा या आपल्या महाराष्ट्रामधला नाही तर भारतामधला हा एकच व्यक्ती आहे. यासाठी आम्ही प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या जीवाला जरी काही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या जीवाची आहुती जरी, प्राण जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही, त्यांच्या सोबत राहणार आहोत. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
आज 4थ्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर बाळराजे आवारे पाटलांची तब्येत आता घसरत चाललेली, त्यांना डॉक्टरांनी उपचार घेण्यासाठी सल्ला दिलेला, परंतु कुठल्याही प्रकारचा उपचार घेण्यापासून त्यांनी नकार दिलेला. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता सर्व काही समर्थक आक्रमक झालेले आणि त्यांच्या काही तब्येतीमध्ये काही बिघाड झाला किंवा त्यांना काही झालं तर आम्ही महाराष्ट्र पेटू यासारख्या प्रतिक्रिया आता समोर आल्या. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, निवडणूक आयोग काही कारवाई करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, तांदुळवाडी, धाराशिव.